श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा लोक एकटं पाडतात, नात्यांना ओरडून ओरडून सांगावं लागत असेल की तुम्हाला त्यांची गरज आहे, तर हे समजून घ्या की त्यांना तुमची अजिबात गरज नाही. तुमच्या सफलतेमागे सगळ्यात मोठा हात कोणा दुसऱ्याचा नाही, तर वाईट वेळेचा असतो. खूप दुःख होतं अशा वेळी, जेव्हा आपण कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि समोरचा आपल्याला जाणीव करून देतो की आपण खरंच आंधळे आहोत. जगातल्या लोकांवर नाही, तर जग बनवणाऱ्यांवर विश्वास ठेवा. समजत नाही की इथे आता कोणावर भरोसा करायचा. लोक इथे तिरस्कार सुद्धा प्रेमाप्रमाणे करतात. नेहमी लक्षात ठेवा, नात्यांना सांभाळणं पैशापेक्षा जास्त अवघड असतं. एक गोष्ट सांगू का, जर तुम्हाला पूर्ण आयुष्य कोणाबरोबर राहायचं असेल तर त्याच्यापासून थोडे दूर राहत जा. फक्त एक गोष्ट तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा, जिथे तुम्ही चुकीचे नाही तिथे तुम्ही कधीही मान झुकवू नका. खूप समजूतदार असतात असे लोक, जे रागामध्ये सुद्धा बोलण्याची पद्धत विसरत नाहीत. माणूस पण कमालीचा आहे. नाटकातील लोकांचे दुःख पाहून रडतो आणि वास्तवामध्ये लोकांच्या दुःखाला नाटक समजतो. कोणी कितीही दरवाजा बंद केला तरीही ज्याच्या मनामध्ये खरी इच्छा असते तो कोणता ना कोणता रस्ता शोधून काढतो. जर आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अपेक्षा करणे बंद करा. जी साथ देतील त्यांना बरोबर ठेवा, जे धोका देतील त्यांना लायकीमध्ये ठेवा. जो रस्ता देवाने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही बंद करू शकत नाही. काही लोक तुमचा या कारणामुळे सुद्धा तिरस्कार करतात की तुमचं खरं बोलणं त्यांना कडू वाटतं. विचार जर सुंदर असेल तर सगळंच चांगलं दिसतं. तुम्ही सगळ्यांना आपलं बनवून पहा, पण कोणीही नेहमीसाठी तुमचं बनू शकत नाही. कोणाला त्रासही देऊ नका आणि हैराणही करू नका. मी शकलो नाही गोड खोटं बोलण्याची कला. कडू सत्याने माझ्यापासून खूप नाते हिसकावून घेतले. जे होऊन गेलं आहे त्याला वळून वळून मागे पाहू नका, नाहीतर तुम्हाला जे पुढे मिळणार आहे त्याला सुद्धा तुम्ही गमावून बसताल. असे लोक सगळ्यांना वेळ देतात ज्यांना एकटं राहण्याचा अर्थ माहीत असतो. आयुष्यामध्ये आपलेपणाचे झाड लावण्यापूर्वी जमीन पारखून घ्या. प्रत्येक मातीच्या स्वभावात प्रामाणिकपणा नसतो. जगामध्ये सगळ्यात खुश तेच लोक आहेत ज्यांनी ओळखलं आहे की दुसऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवणं बेकार आहे. माणसाने भलेही स्वतःला कितीही बिझी केलं तरीही ज्याच्यावर तो खरं प्रेम करतो त्याच्या आठवणींपासून वाचू शकत नाही. इतिहास साक्षी आहे की प्रेम आणि भविष्यामध्ये स्त्रीने नेहमी भविष्याची निवड केली. मला हे नाही माहीत की तुम्ही स्वतःचा किती सन्मान करता, स्वतःला किती इज्जत देता, पण आता हे लक्षात ठेवा की स्वतःचा सन्मान सगळ्यांच्या आधी. एकटा का असेना पण खुश आहे मी. नात्यांना कधीही श्रीमंतीच्या नजरेने पाहू नका, कारण साथ निभावणारे लोक बऱ्याचदा गरीबच असतात. मी बदललो नाही, फक्त सगळं काही लक्षात आलं आहे. अश्रू, मग ते माणसाचे असो किंवा प्राण्यांचे, बाहेर तेव्हाच येतात जेव्हा मनामध्ये खूप दुःख असतं. धोका खाणाऱ्यांचे मन वेळेनुसार शांत तर होते, पण धोका देणाऱ्यांच्या मनाला कधीही शांतता मिळत नाही. जे लोक आपले सगळ्यात मोठे शुभचिंतक आहे असे सांगतात, बऱ्याचदा तेच लोक आपल्या आनंदामध्ये आग लावतात. ध्येय त्यांचे नाही पूर्ण होत ज्यांचे स्वप्न मोठे असतात, तर ध्येयापर्यंत ते पोहोचतात जे स्वतःच्या मतांवर ठाम असतात.
ज्या डिप्रेशनमध्ये श्रीमंत माणूस आत्महत्या करतो, एवढे डिप्रेशन तर मिडल क्लास लोक रोज त्यांच्या डोक्यावर घेऊन फिरतात, कारण त्यांना लढता येतं, मरता नाही. तुमच्या लक्षात आहे ना किती अपमान केला होता तुमचा, तुमची लायकी काय आहे याची आठवण करून दिली होती. आता ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला हे सगळं विसरायचं आहे की समोरच्याला त्याची लायकी दाखवून द्यायची आहे. अशी लोक कधीही रुसत नाही ज्यांची समजूत घालणारं कोणीही नसतं. जेव्हा स्वप्न तुटतात आणि आपले लोक सुटतात, तेव्हा झोपेच्या गोळ्यांचा सुद्धा काहीही उपयोग नसतो. दुश्मन तेव्हा सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच लोकांचे हात असतात. शांतपणे प्रेम निभावणारे आयुष्यभर प्रामाणिक राहतात. एकटं चालायला शिका, त्यामुळे कोणासाठीही थांबण्याची गरज पडणार नाही. कधीकधी आयुष्यातील वाईट घटना आपल्याला योग्य रस्त्यावर घेऊन येतात. सफल झाल्यानंतरच माणसाचा खरा स्वभाव कळतो. माणसाला माणसापासून दूर करणारी सगळ्यात पहिली गोष्ट तोंड आणि दुसरी पैसा आहे. माणूस फक्त अशाच व्यक्तींसाठी रडतो ज्याला तो त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा देतो. एक सारख्याच दिसतात काडेपेटीतील काड्या, एक दिवा लावते तर एक आग लावते. ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्यांच्या फिलिंग्सची कदर नसते, अशा नात्यांना जबरदस्ती ओढत नेण्याची गरजच काय. तुम्ही जसे आहात तसेच राहा, कारण ओरिजिनलची किंमत डुप्लिकेटपेक्षा जास्त असते. जर तुम्हाला वाटत असेल की विसरणं अवघड आहे, विसरू शकत नाही, तर कोण म्हणतो की विसरून जा. नका विसरू. स्वतःला पुढे न्या, इतकं पुढे न्या की पूर्ण पृथ्वीवर तो कुठेही असला तरी तुम्ही सफल असला तर तुमच्या सफलतेचा आवाज समोरच्याच्या कानामध्ये ऐकायला येऊ द्या. कधी कधी आयुष्यातील वाईट घटना आपल्याला योग्य रस्त्यावर आणतात. परक्या लोकांचं तर माहीत नाही, पण आपल्या लोकांपेक्षा मोठा धोकेबाज दुसरा कोणीही नसतो. ज्यांच्या मनाला जखम होते ते डोळ्यांनी रडत नाहीत. जे आपल्याच लोकांचे होत नाहीत ते कोणाचेच होत नाहीत. कोणी लाख चुकीचं बोलू द्या, हसून सोडून द्या. जिवंत माणसाला पाडण्यासाठी आणि मृत्यू पावलेल्या माणसाला उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.